पहा, आज आपण पार्ट 2 चं दुसरं प्रकरण सुरू करत आहोत, पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम अगदी तुम्ही इयत्ता 7वी 8वी पासूनच पाहिलेला आहे. पहा, त्यामुळे सर्वांना माहितच आहे. मी फळ्यावर लिहून ठेवलाय. काय आहे पायथागोरस थेरम? इन अ राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे पहा, कोणतं एक राईट अँगल ट्रायंगल असेल. समजा आपण एक राईट अँगल ट्रायंगल काढू. हा अँगल राईट अँगल आहे. याला नाव देऊ ए बी सी. याच्यामध्ये पहा, राईट अँगल करणाऱ्या साइड ए बी आणि बी सी आहेत आणि एसी हायपोटेन्यूस आहे. ठीक आहे. काय म्हटलं? इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूसचा स्क्वेअर म्हणजे एसीचा स्क्वेअर. हा कसा असतो? इज इक्वल टू. हा इक्वल असतो कशाशी? द सम ऑफ. सम म्हणजे बेरीज. द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. इतर दोन साइडच्या स्क्वेअरच्या बेरीज एवढा असतो. म्हणजे एसी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. इन अ राईट अँगल ट्रायंगल. हा एबीसी राईट अँगल ट्रायंगल आहे. काय असतं? तर द स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूस एसीचा स्क्वेअर इज इक्वल टू कशा बरोबर असतो? द सम ऑफ. सम म्हणजे बेरीज. कायची? स्क्वेअर्स ऑफ. स्क्वेअर कायचे? तर रिमेनिंग टू साइड्स. इतर दोन साइडच्या स्क्वेअरची जी बेरीज असते ती आणि हायपोटेन्यूसचा स्क्वेअर सेम असतं. म्हणून आपण म्हणतो एसी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ठीक आहे. तर हा आहे पायथागोरस थेरम. आता आपण याच्यात कॉन्व्हर्स सुद्धा करू शकतो. कॉन्व्हर्स म्हणजे काय? जर असं असेल की एखाद्या ट्रायंगल मध्ये दोन बाजूंची बेरीज ही दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या वर्गा एवढी असेल तर तो त्रिकोण हा राईट अँगल ट्रायंगल असतो. म्हणजे हा इतर राईट अँगल असणार आहे, कारण हायपोटेन्यूसचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गा एवढा असतो आपल्याला माहिती आहे. हा जो कॉन्व्हर्स आहे ना, हा आता आपण लगेच पाहणार आहे. तो आकृती काढून आणि स्टेटमेंट लिहून तुम्हाला समजावून सांगतो, म्हणजे अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येईल. पहा, पहिल्यांदा फक्त एवढंच लक्षात ठेवा, एसी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. कधी असतं? जेव्हा बी हा राईट अँगल आहे आणि एसी हा हायपोटेन्यूस आहे तेव्हा. आपण असं पाठ केलं. काय पाठ केलं तर आपण हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू साइड वन स्क्वेअर प्लस साइड टू स्क्वेअर. कारण ह्या दोन कसले आहेत? तर राईट अँगल तयार करणार साइड आहे, त्यामुळे आपण तसं पाठ केलं होतं. या आधी 7वी 8वी पाठ केलं असेल तुम्ही. ठीक आहे. म्हणजे पहा, काय आहे कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. कॉन्व्हर्स काय आहे? पहा, इन अ ट्रायंगल. मग कोणतं एक ट्रायंगल काढायचं आहे. समजा आपण तसं ट्रायंगल काढू, त्याचं नाव जरा वेगळं देऊ. मग अशी एबीसी होतं ना, आता मी पीक्यू आर देतो. तुम्हाला वाटेल मी राईट अँगल ट्रायंगल काढल्यासारखा दिसतोय, कारण तो राईट अँगल ट्रायंगल आहे आपल्याला माहिती आहे ना. फक्त आपल्याला माहिती घ्यायची कधी असतो ते. त्यामुळे मी काढताना राईट अँगल ट्रायंगल सारखा दिसणारच काढलाय. ठीक आहे. तर हा पीक्यू आर एक ट्रायंगल आहे. आणि काय म्हटले पहा, इफ द स्क्वेअर्स ऑफ वन साइड. एका साइडचा स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. एका साइडचा स्क्वेअर म्हणजे मोठी बाजू आहे, त्याचा आपण घेऊ. जर असं असेल, पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. जर असं असेल तर काय होईल पहा, देन द ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. जर असं असेल ना, एका साइडचा वर्ग हा इतर दोन साइडच्या वर्गांच्या बेरजे एवढा जर असेल तर ट्रायंगल कसला असतो? राईट अँगल ट्रायंगल असतो. देन ट्रायंगल पी क्यू आर इज राईट अँगल ट्रायंगल. तेव्हा हा अँगल पी क्यू आर हा राईट अँगल ट्रायंगल, हा ट्रायंगल पी क्यू आर हा राईट अँगल ट्रायंगल असतो. अँड अँगल क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. आणि तो राईट अँगल कोणता असतो? हा क्यू हा जो अँगल आहे ना, हा 90 डिग्री राईट अँगल असतो. का? कारण समोरचा हा हायपोटेन्यूस असतो. म्हणजे जर एखादा ट्रायंगल असेल, एका साइडचा स्क्वेअर पी आर स्क्वेअर इतर दोन साइडचा स्क्वेअर एवढा असेल तर तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असतो. याला आपण कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम म्हटलं. कारण पायथागोरस थेरम काय होता? जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर हायपोटेन्यूसचा स्क्वेअर इतर दोन साइडचा स्क्वेअर एवढा असणार आहे. आणि तसंच कॉन्व्हर्स म्हणजे कॉन्व्हर्स काय केलाय फक्त, तर इतर दोन साइडचा स्क्वेअर हा जर तिसऱ्या साइडचा स्क्वेअर एवढा असेल तर तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. ठीक आहे. आता पहा, आपण पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय ते पाहणार आहोत. पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय पहा बरं. आता मी एक ट्रिपलेट लिहितो डायरेक्टली. 3 4 5. आपण पायथागोरस थेरम पाहिला होता. पहा, सगळ्यात मोठ्या बाजूचा वर्ग म्हणजे हायपोटेन्यूसचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्ग एवढा झाला होता. तसंच आहे ना. आता
ट्रिपलेट म्हणजे 3 संख्या असतात, ट्रिपलेट म्हणजे 3 संख्या असणार आहेत. त्यात कसं असणार आहे तर मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजे एवढा असणार आहे. तेव्हा त्या 3 संख्यांना आपण पायथागोरियन ट्रिपलेट म्हणतो. उदाहरणार्थ पहा बरं, इकडे मी साईडला लिहितो. 3 चा स्क्वेअर किती आहे 9 आहे, 4 चा किती आहे 16 आहे, 5 चा किती आहे 25 आहे. ह्या दोनची बेरीज करा 16 9 बरोबर 25 येते. पहा हे सेम येतं. म्हणजेच जेव्हा अशा 3 संख्या असतात ज्यामध्ये मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो, तेव्हा आपण त्या 3 संख्यांच्या गटाला पायथागोरियन ट्रिपलेट असं म्हणतो. मग किती ट्रिपलेट आहेत? अनेक आहेत. पहा हे 3 4 5 आपण छोटे ट्रिपलेट घेतलं होतं. आणखी आपण दुसरं एखादी घेऊ शकतो. 5 12 13 5 12 13. आता 5 12 13 पहा बरं करून. 5 चा स्क्वेअर किती आहे 25 आहे, 12 चा 144 आहे, 13 चा 169 आहे. ह्या दोन्हींची बेरीज करा बरोबर 169 येणार आहे. म्हणजेच 5 12 13 5 12 13 हे सुद्धा पायथागोरियन ट्रिपलेट आहे. अशा अजून कोणते ट्रिपलेट आहेत पहा तर अनेक आहेत. त्याच्यामध्ये 8 15 17 आहे, 8 15 17 आणखीनही आहेत जे तुम्ही शोधू शकता, लिहू शकता. फक्त आपला पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काही समजावून सांगायचं होतं मला, त्यामुळे मी थोडक्यात सांगितले. इथे पण तुम्ही करून पाहू शकता. 8 चा वर्ग 64 येईल, 15 चा 225 येईल, दोन्हींची बेरीज करा बरोबर 289 येईल, जो 17 चा वर्ग आहे. ठीक आहे. आता पहा आपण प्रॉपर्टी ऑफ 30 60 90 डिग्रीची पाहणार आहे. ही प्रॉपर्टी कशी आहे पहा, तर त्यासाठी मी ट्रायंगल काढतो. हा समजा मी 30 60 90 चा ट्रायंगल काढणार आहे बरं का. आता माझ्या लाईन थोड्याफार वाकड्या येतील चालते. हा समजा ट्रायंगल आहे एल एम एन. हा एल अँगल जो आहे ना हा 30 डिग्री आहे. हा किती आहे पहा 30 डिग्री आहे. हा राईट अँगल आहे 90 डिग्री आणि हा आहे 60 डिग्रीचा अँगल आहे. ठीक आहे. हायपोटेन्यूस कोणता आहे? हा एल एन हायपोटेन्यूस आहे आणि एल एम आणि एम एन ह्या 2 राईट अँगल करणाऱ्या साईड्स आहेत. मग अशा वेळेस जर आपल्या ह्या साईडचं माप माहित असेल ना त्या 2 साईड आपण मिळवू शकतो, की कोणती एक साईड मध्ये त्या 2 साईड मिळवू शकतो. कशामुळे मिळवू शकतो पहा तर पहिल्यांदा जर आपल्याला या 30 अंश समोरची बाजू मिळवायची असेल, ह्या एल अँगल समोरची अपोजिट टू 30 डिग्री कोणती आहे एम एन आहे. पहा 30 अंशाच्या अपोजिट म्हणजे एल या अँगलची अपोजिट एम एन ही साईड आहे. ही जी एम एन आहे ना हे एम एनचं माप किती असतं तर 1/2 एल एन असतं. म्हणजे ह्या 30 डिग्रीच्या समोरच्या साईडचं माप जे असतं ते या हायपोटेन्यूसच्या निम्म असतं. जर हायपोटेन्यूस 12 सेंटीमीटर असेल ते 6 सेंटीमीटर असेल, हा 10 सेंटीमीटर असेल तरी 5 सेंटीमीटर असेल. अशा प्रकारे 1/2 असतं. त्यामुळे एम एन इज इक्वल टू 1/2 एल एन झालं. आणि दुसरं पहा 60 डिग्री समोरची साईड अपोजिट टू 60 डिग्री यांच्या अपोजिट कोणती आहे एल एम. ही जी एल एम आहे ना ही असते √3/2 एल एन. म्हणजे एल एनच्या √3/2 एवढ्या पट ही 60 अंश समोरची बाजू असते. 30 अंश समोरची 1/2 एल एन आणि 60 अंश समोरची √3/2 एल एन. अशा प्रकारे आपण माप काढू शकतो. आता पहा प्रॉपर्टी ऑफ 45 45 90 डिग्री म्हणजे आपल्याला आता असा राईट अँगल ट्रायंगल असणार आहे ज्याच्या दोनही साईडच्या 45च्या दोनही अँगल्स हे 45 डिग्री असणार आहेत. म्हणजे हा अँगल पण 45 असणार आहे आणि हा अँगल सुद्धा 45 असणार आहे. हा 90 डिग्री असणार आहे. याचा अर्थ काय होतो माहिती आहे तुम्हाला, या दोनही बाजू एकाच मापाच्या असतील आणि जर अँगल एकसारख्याच मापाचे आहेत त्यांच्या अपोजिट साईड सुद्धा त्याच मापाचे असणार आहेत. मग समजा नाव देऊ आपण एक्स वाय झेड. मग आता पहा हा जो हायपोटेन्यूस असतो का याच्यानं आपण इथून माप काढू शकतो. एक्स वाय किंवा वाय झेड काय शेवटी ते 45 समोरचीच बाजू आहे ना. एक्स वाय इज इक्वल टू 1/√2 एक्स झेड. एक्स झेड आहे गुणिले वगैरे नाही लक्षात ठेवा. म्हणजे एक्स वायचं माप हे 1/√2 एक्स झेड एवढं असतं आणि त्याचबरोबर वाय झेडचं पण किती असणार आहे रे तेच असणार आहे 1/√2 एक्स झेड. म्हणजेच 45 अंश कोणाच्या अपोजिट समोरील जी बाजू असते त्या समोरील बाजूचं माप
हे हायपोटेन्यूजच्या 1/√2 पट एवढं असतं, हे लक्षात ठेवा. म्हणून xy इज इक्वल टू 1/√2 xz आणि yz इज इक्वल टू सुद्धा 1/√2 xz असतं. पहा बरं आता काय येते, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे राईट अँगल ट्रायंगल सिमिलॅरिटीची प्रॉपर्टी आपण तर वापरलेली एक थेरम केलेलं आहे. पहा थेरम काय आहे, इन राईट अँगल ट्रायंगल म्हणजे एक राईट अँगल ट्रायंगल आहे. समजा आपण एक राईट अँगल ट्रायंगल काढू, म्हणजे पहिल्यांदा लक्षात येतेच काय येते बरं प्रत्येक वेळेस. हा राईट अँगल ट्रायंगल आहे, याचं नाव दिलं आपण समजा एबीसी. बी राईट अँगल आहे, एसी हायपोटेन्यूज आहे. ठीक आहे. इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेन्यूज, हायपोटेन्यूज वर अल्टिट्यूड करायचं आहे. हायपोटेन्यूज वर अल्टिट्यूड करायचा म्हणजे हा राईट अँगल असणार आहे, हा पण राईट अँगल असणार आहे कसं पण. ठीक आहे. हा समजा पॉइंट आहे डी, हा पण राईट अँगल आहे. बघ हा इथला आपला बी राईट अँगल होता आणि हा अल्टिट्यूड काढला बी डी. ठीक आहे. हायपोटेन्यूज वर अल्टिट्यूड काढला. अल्टिट्यूड म्हणजे काय, ते या बी पॉइंटवर इथे एक परपेंडिक्युलर काढलेलं आहे. मग पुढे काय झालं पहा, देन द टू ट्रायंगल्स फॉर्मड, दोन ट्रायंगल तयार झाले पहा. कोणते, एक आहे एडीपी आणि दुसरं आहे बीडीसी. हा एक आणि हा एक, दोन ट्रायंगल तयार झाले. आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल. हे दोनही ट्रायंगल हे ओरिजिनल ट्रायंगल एबीसी ला सिमिलर असतात. आणि काय म्हटले पुढं, अँड टू इच अदर, आणि इच अदर एकमेकांशी सुद्धा सिमिलर असतात. म्हणजेच राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर हायपोटेन्यूज वर अल्टिट्यूड काढला तर तयार होणारे दोन ट्रायंगल्स हे ओरिजिनल ट्रायंगलशी सिमिलर असतात आणि स्वतःशी पण सिमिलर असतात. म्हणजे काय घडतंय ऍक्च्युली पहा बरं, इथे काय काय होतंय, हे जे दोन ट्रायंगल आहेत का हे ओरिजिनल ट्रायंगलशी सिमिलर आहेत. म्हणजे हा ट्रायंगल कोणता आहे, एडीपी, ट्रायंगल एडीपी. हा नवीन तयार झाला ट्रायंगल एडीपी, हा सिमिलर आहे कशाशी, ट्रायंगल एबीसी ओरिजिनल ट्रायंगलशी. तसं दुसरा ट्रायंगल कोणता आहे, बीडीसी. हा ट्रायंगल बीडीसी हा सुद्धा सिमिलर आहे ओरिजिनल ट्रायंगल एबीसी बरोबर. म्हणजे एडीबी सुद्धा एबीसी सिमिलर आहे आणि बीडीसी सुद्धा एबीसी सिमिलर आहे. आणि त्याचबरोबर अँड टू इच अदर एकमेकांशी सुद्धा सिमिलर असतात. म्हणजे ट्रायंगल एडीबी सिमिलर ट्रायंगल बीडीसी, म्हणजे हे दोन ट्रायंगल सुद्धा सिमिलर असतात आणि ते ओरिजिनल ट्रायंगलशी सुद्धा सिमिलर असतात. म्हणजेच हे तीनही ट्रायंगल सिमिलर आहेत. याला गोडच लक्षात ठेवा तयार झालेले. आता पाचशे शेवटची एक प्रॉपर्टी आहे, नंतर आपण मग एक्झाम्पल पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. काय प्रॉपर्टी, थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन. जिओमेट्रिक मीन असते कधी, इन राईट अँगल ट्रायंगल. लगेच एक राईट अँगल ट्रायंगल काढून नाव पण देऊन टाकू आपण एबीसी. द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेन्यूज फ्रॉम द अपोजिट व्हर्टेक्स. अपोजिट व्हर्टेक्स बी आहे, तिथून इथं परपेंडिक्युलर काढायचा आहे. माशी पण काढायचं ना आपण, परपेंडिक्युलर काढला म्हणजे तो अल्टिट्यूड असतो एक प्रकारचा. इथला पॉईंट डी म्हणून सेम आकृती झाली पहा. फक्त इथं काय म्हटलंय तर परपेंडिक्युलर सेगमेंट मध्ये इथून काढलेला, मग अशा अल्टिट्यूड शब्द वापरला होता शेवटी त्याची. इज द जिओमेट्रिक मीन, तो जिओमेट्रिक मीन असतो कायचा, ऑफ द सेगमेंट्स इनटू विच द हायपोटेन्यूज इज डिवाइडेड. हा जिओमेट्रिक मीन आहे पहा बीडी. हा कशाचा बीडी जिओमेट्रिक मीन आहे, तर हा जो सेगमेंट डिवाइड होतोय का नाही दोन भागांमध्ये. एसी हा सेगमेंट होता, हा एसी सेगमेंट या बीडी मुळे या डी पॉइंट मुळे दोन भागात डिवाइड झाला. कोणते दोन भाग झाले, एडी अँड डीसी. मग या एडी आणि डीसी या दोन भागांचा हा बीडी हा जिओमेट्रिक मीन असतो. म्हणजे याचा अर्थ काय असतो, तर सो बीडी स्क्वेअर इज इक्वल टू एडी इंटू डीसी. म्हणजे या बीडीच्या स्क्वेअरचे माप हे एडी आणि डीसी यांच्या गुणाकार एवढं असतं. याला जिओमेट्रिक मीन म्हणतात. बीडी स्क्वेअर इज इक्वल टू एडी इंटू डीसी. ठीक आहे. आता आपल्याला याचा वापर करायचा आहे आणि एक्झाम्पल सोडवायचे. आतापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये जेवढ्या काही प्रॉपर्टीज पाहिल्या तर सर्व प्रॉपर्टीचा वापर आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये करायचा.